नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्रानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा हा गोल्डन बॉय हरियाणाच्या पानिपतमधील खंडाराचा रहिवासी आहे. त्याच्या विजयामुळे हरियाणातील रोड मराठा समाज प्रकाशझोतात आलाय. नीरजने ही गरुड झेप कशी घेतली आणि रोड मराठा समाजाचा इतिहास नेमका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत अटके पार मराठा या खास शोमध्ये. हम शिवाजी जी महाराज के वंशज हैं। हम उनको भगवान मानते हैं और सुबह की शुरुआत उनकी आरती के साथ ही करते हैं। खंडारा ते टोकियो हा नीरजचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यानं ऑलिम्पिकमध्ये अजोड कामगिरी केली आहे. नीरजच्या यशामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पानिपतला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. पहला गोल्ड मेडल भारत के नाम एथलेटिक्स में। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्रानं भालाफेकीत सुवर्ण पदकाचा वेध घेतला आणि अवघ्या देशात दिवाळी साजरी झाली. एकीकडे नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला, तर दुसरीकडे नीरजच्या निमित्तानं हरियाणातल्या रोड मराठा समाज पुन्हा एकदा चर्चेत आला. सोशल मीडियावरही त्याची मोठी चर्चा झाली. हरियाणातील रोड समाजाच्या इथल्या जडणघडणीत प्राचीन इतिहास आहे. तो इतिहास जाणून घेण्यासाठी आमची टीम पानिपतच्या दिशेने निघाली. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोपडा याने टोकियोच्या ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याचा संबंध महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्राशी असलेला ऋणबंध जो रोड मराठा समुदायाचा आहे त्याचीच कहाणी जाणून घेण्याकरता न्यूज 18 लोकमतची चमू पानिपतला रवाना झाली आहे. धान्याचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरियाणातल्या कर्नालमध्ये मोठ्या प्रमाणात रोड मराठा समाज वास्तव्याला आहे. नीरज चोप्रा पानिपतच्या खंडरा गावचा रहिवासी असून या परिसराला खेळाडूंची मोठी परंपरा आहे. सबसे पहले अपने जो बॉक्सर थे मनोज बॉक्सर जी, वो 2008 में वो मेडल लेके आए थे बॉक्सिंग में और वो भी गोल्ड मेडल लेके आए थे. उसके बाद से फिर जैसे अभी 2008 के बाद तो धड़ाधड़ गोल्ड ही गोल्ड आ रहे हैं और वो भी एक छोटे से समाज से. तो गौरव करने की तो बात ही है. पूरे भारत को गौरव है तो घर वालों को तो होगा ही, समाज वालों को तो होगा ही. तो अगर बात की जाए तो अभी तक हमारे समाज के पास 5 अर्जुन अवार्ड है 1947 से आज तक, और भीम अवार्ड भी हैं. हरियाणात शेती हा रोड मराठा समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. या भागात या समाजाची जवळपास 7 ते 8 लाख लोकसंख्या आहे. पानिपत मधील सभोवतालच्या परिसरावर नजर टाकल्यावर तुम्हाला एखाद्या सधन भागात आल्याची जाणीव होते. नीरज चोप्राचं खंडारा सुद्धा त्याला अपवाद नाही. मी सध्या नीरज चोपडाच्या खंडरा गावामध्ये आहे आणि या गावात जर बघितलं तर आपण हे संपूर्ण गाव हे त्याचं निवासस्थान आहे. नीरजचं इथे गेल्या काही दिवसापासून सेलिब्रेशन सुरू आहे. सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने संपूर्ण गाव जर पाहायला मिळालं, हे पानिपत जिल्ह्यातील खंडरा हे गाव आहे आणि या गावामध्ये जेव्हा गोल्डन बॉय नीरजला सुवर्णपदक मिळालं त्या दिवशी इथे जल्लोषाचं वातावरण होतं. आणि आता या गावामध्ये न्यूज 18 लोकमतची चमू पोचली आहे की रोड मराठांचा ऐतिहासिक संदर्भ कसा आहे आणि या संपूर्ण गावामध्ये किती या समाजाचे लोक राहतात आणि कशा पद्धतीने त्यांना अभिमान आहे की रोड मराठा हा जो समुदाय आहे इथे जेव्हा पानिपतचं युद्ध झालं, युद्धानंतर ज्या पद्धतीनं एक पराभव झाला आणि त्या पराभवानंतर शौर्य पद्धतीने जे लढल्या गेला आणि त्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती
ज्या पद्धतीनं हे सगळे समाज एकत्रितपणे आजही लढतोय, शेतीमध्ये आहे, त्यानंतर खेळामध्ये प्रावीण्य मिळतो, अशा या रोड समाजाचं एक ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न नीरज चोपडाच्या गावातून आम्ही करत आहोत. खंड्रा गावात नीरजच्या घरी त्याच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. आप्तेष्ट आणि नातेवाईक आधीपासूनच नीरजच्या घरी दाखल झाले. मी सध्या नीरज चोपडा यांच्या जे गाव आहे पानिपत जिल्ह्यातील त्या गावामध्ये आहे. खंड्रा हे असं गावाचं नाव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता आजूबाजूलाच बघितलं आपण तर हे सगळे त्यांचे नातेवाईक आहेत. कोणी आजोबा आहे, कोणी काका आहेत, कोणी भाऊ आहेत, कोणी नातू आहेत. अशा प्रकारचे हे सगळे नातेवाईक इथे एकत्र आलेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आप दादाजी है, कैसा रहा उनका बचपन नीरज का? उनका बचपन बढ़िया रहा। पहले तो मैं टीवी चैनल के माध्यम से जो भी मेरे दर्शक हैं सबको प्रणाम करता हूँ। तो उनका बचपन बढ़िया रहा। वो खेलों में वो रुचि लेते थे, तो जवानी के अंदर आके उन्होंने प्रैक्टिस शुरू कर दी 11-12 साल की उम्र में ही, और अब इस मुकाम पर पहुँचे हैं। जिस तरह से माहौल बना है यहाँ पे, गांव का नाम हो रहा है और पहला गोल्डन बॉय बना है वो भारत का, जिससे ओलंपिक में भाला फेंक जिसे फेंका जाता है उसमें गोल्ड मेडल मिला है। किस तरह से यहाँ के लोग प्रेरणा ले रहे हैं उससे? प्रेरणा यहाँ छोटे बच्चे भी नीरज को देखकर सब तैयारी करने शुरू कर दिया सबने। नीरज को देख के कम से कम 50-100 बच्चे आगे आए हैं। सभी भाला फेंकने की तैयारी करते हैं। कुछ एथलीट भी अच्छे एथलीट है, लेकिन अभी सरकार की तरफ से तो हमें सुविधाएं नहीं मिल रही। अपने लेवल पे ही काम चल रहा है। यहाँ भी कोई सुविधा नहीं है वैसे? नहीं, यहाँ कोई ना स्टेडियम है ना कुछ है। बस यहाँ हमारे एक अपने नज़दीक अपना स्कूल है, संस्कृति पब्लिक स्कूल, वो हमारे अंकल जी हैं, उन्हीं का स्कूल है। वहीं पे बच्चे प्रैक्टिस करते हैं। वही बच्चे प्रैक्टिस करते हैं? क्या क्या प्रैक्टिस करते हैं? वॉलीबॉल वगैरह प्रैक्टिस? नहीं, वहाँ एथलेटिक्स के गेम की तैयारी करवाते हैं। जिसको जैवलिन करना जैवलिन करो, रेस लगानी है रेस करो, जिसको थ्रो करना है जैसे बल्ले की जो है वो क्या बॉल होती है वो, हाँ, बॉल, हाँ, उससे थ्रो करते हैं। नीरजनं ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावून देशाचा गौरव वाढवला. नीरजचा इथपर्यंतचा प्रवास मोठा थक्क करणार आहे. खरं तर वजन कमी करण्याच्या उद्देशानं नीरजच्या पालकांनी त्याला जिममध्ये व्यायामासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथूनच त्याचा ऑलिम्पिक सुवर्ण पदकाच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. योगेश का वजन ज़्यादा था बच्चेपन में, जैसे 11-12 साल तक। तो इसकी ओवरवेट को हमने मेंटेन करने के लिए इसको जिम में भेजा था। और इस जिम के पास ही स्टेडियम लगता है अपना, पानीपत शिवाजी स्टेडियम। तो वहाँ पे जैसे बच्चों को ये खेलते हुए देखता था, तो देख देख के फिर वो बोले कि भाई तू ये गेम करके देख। उन्होंने 2-4 गेम इससे करवा के देखे। भाई तू किस चीज़ में बढ़िया कर पाएगा, भाई बॉडी तो तू मेंटेन कर रहा है, उसके बाद तू ये भी सीख ले साथ में। तो उसने जैसे उससे काम करवा के देखा, थ्रो करवा के देखी अपनी जेवलिन की, तो जो उनके अनुरूप थी, जितना वो चाहते थे कि भाई ये 10 मीटर 15 मीटर 20 मीटर जो भी है उनकी थ्रो भाई इतना कर सकता है, नया आदमी है ये करेगा इतनी, तो उनके अनुरूप और 2-4 मीटर उसकी ज़्यादा हुई। तो उसी से फिर उन बच्चों का लगाव होना शुरू हो गया उसमें कि भाई ये बढ़िया करेगा, इसको अपने साथ लगा के रखेंगे। नीरजच्या यशानं अनेक देशातील लाखो पालकांच्या अपेक्षा उंचावल्यात. पालकांनी आपल्या मुला-मुलींमधले गुण वेळीच ओळखण्याची आवश्यकता असल्याचं नीरजचे वडील संतोष कुमार यांनी म्हटलंय. सोचने को तो किसी माँ बाप को नहीं पता होता कि मेरा बेटा क्या बनेगा। अगर हर माँ बाप को इस चीज़ का पता चले तो मेरे को लगता है कि सभी अपने बच्चे को प्रधानमंत्री, मुख्यमंत्री या मिनिस्टर सभी बनाना चाहेंगे। बरोबर। ऐसी कोई पढ़ाई नहीं होती कि जिससे माँ बाप को ये पता चल जाए कि बच्चा ये करेगा। लेकिन जैसे जैसे उसकी प्रतिभा को पहचानने वाले बच्चे या कोई आदमी आगे आता है, भाई उसकी प्रतिभा कैसी है, ये क्या करना चाहता है, इसके मन में क्या है, उसको पहचानने में अगर आदमी थोड़ा भी बढ़िया काम करे किसी भी फील्ड में, चाहे वो पढ़ाई है, चाहे वो खेल कूद है, चाहे वो खेती करना है, चाहे वो इंजीनियरिंग करना है, तो मेरे को लगता है उसको पहचानने में अगर हम भूल ना करें, पहचान बढ़िया हो पाए किसी आदमी के थ्रू, तो उसी से बेहतर हो पाएगा।
स्वातंत्र्य दिनी खंडारा गावात नीरजचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे। त्यासाठी नीरजच्या घरी मोठ्या प्रमाणात मिठाई तयार करण्यात आली आहे। सगळीकडे ज्या पद्धतीनं लड्डू बनवण्याच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। जवळपास 1 लाख लोक इथल्या या सत्कार कार्यक्रमात सहभागी होती। 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्टच्या दरम्यान हा सत्कार कार्यक्रम खंडवा या गावामध्ये, पानिपत जिल्ह्यातील हे गाव जे आहे या गावामध्ये सत्कार होणार आहे। त्यासाठी संपूर्ण गावकरी एकत्र आलेले आहेत। लाडू तयार करण्याकरता जवळपास 10 पेक्षा जास्त हलवाई इथे 24 तास काम करत आहे, कारण की उत्सवाचा क्षण जो आहे तो जवळून ठेवलेला आहे आणि त्याचमुळे मोठ्या संख्येने लाडू देखील तयार करायचे आहे आणि यासाठीच ही सर्व तयारी सध्या आता युद्ध पातळीवर सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर नीरजचा भव्य सत्कार केला जाणार असून त्याची गावात जय्यत तयारी करण्यात आली आहे। पानिपतमधील हे शिवाजी स्टेडियम आहे आणि या शिवाजी स्टेडियममध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोपडा याचा सन्मान होणार आहे। पानिपतमधील क्रीडा प्रेमींच्या वतीने हा सन्मान होणार आहे, त्यासाठी ही तयारी सुरू आहे। नीरजच्या भाल्यानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण वेध घेतल्यानं खंडारा गावातल्या तरुणाईला नवी प्रेरणा मिळाली आहे। गावातील खेळाच्या मैदानाकडे आता तरुणाईची पावलं वळू लागली आहेत। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विशेष। हम शिवाजी जी महाराज के वंशज हैं, हम उनको भगवान मानते हैं और सुबह की शुरुआत उनकी आरती के साथ ही करते हैं। ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। हरियाणातील रोड मराठा समाजाला पानिपतच्या लढाईचा इतिहास असल्याचं सांगितलं जात आहे। अनेक इतिहास संशोधकांनी या समाजाच्या वास्तव्याविषयी संशोधन केलंय। पारंपरिक शेती व्यवसायात असलेल्या या समाजानं क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवलाय। पाहुयात याच विषयीचा हा खास रिपोर्ट। हरियाणामध्ये 5 ते 7 लाख रोड मराठा आहे आणि या रोड मराठांचं वास्तव्य जवळपास 250 ते 300 वर्षापूर्वी हरियाणात आरंभ झालं होतं। आज हे सर्व कुटुंब जे आहेत रोड मराठ्यांची हे आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे। यांच्या घरांची संख्या, घरांची आधुनिकता बघितली तर आपल्याला ज्या पद्धतीनं म्हणावं लागेल की पंजाबमधले जसे घरं असतात विकसनशील भागातले, त्याच पद्धतीची घरं आणि त्याच पद्धतीचं राहणीमान इथलं आहे। हरियाणात वास्तव्याला असलेल्या रोड मराठा समाजाचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्हाला 250 वर्षांपूर्वीचा इतिहास चाळावा लागेल। 1761 ला पानिपत मध्ये मराठा आणि अहमद शाह अब्दालीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झालं। पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठा सैन्याला पराभव पत्करावा लागला। त्या युद्धानंतर काही मराठा सैनिकांनी पानिपतच्या परिसरात आश्रय घेतल्याचा इतिहासकारांचा दावा आहे। जी वाचलेली टोळी होती फक्त ती मराठाच होती। लोकांना वाटतं की बाकी जे सगळे सैनिक गेले, सैनिक होते जाती, धनगर समाज होते, ब्राह्मण समाज होते, पण ते लढायला होते। पण जंगलात जी वाचलेली टोळी होती ती फक्त मराठा होते। पण सगळी आडनावं जी आहेत ती मराठा आडनावं आहेत। इतर कुठल्या जातीची नावं त्यात नाही आहेत, चालीरीतीही त्यामध्ये नाही आहेत। मराठा जातीचं खास वैशिष्ट्य म्हणजे शेती करणं, तर ते शेतीचा व्यवसाय करतात, शेती आणि पोल्ट्रीचा व्यवसाय करतात। पानिपत परिसरातील मराठा समाजाच्या वास्तव्याविषयी अनेक इतिहासकारांनी मोठ्या प्रमाणात संशोधन केलं। तर आईने अकबरी जो अकबराचा ग्रंथ आहे, त्या आईने अकबरीत हरियाणामध्ये जे इडी गाव आहेत, कोण गाव आहे त्या ज्याची जमीन आहे त्याच्या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यामध्ये नाव पाहिजे, महाभारत काळापासून नाव पाहिजे, पण त्या आईने अकबरीमध्ये कोणत्याही रोड समाजाचं नाव नाही। याचा अर्थ त्यावेळेला रोड समाज नव्हता ते। याचा अर्थ पानिपतच्या युद्धानंतरच तिथे ते लोक आले, आज त्यांची तिथे नाव आहेत। पानिपत मधील मराठा समाजात आजही मराठी संस्कृती पाहायला मिळते। इथल्या मराठा समाजातील घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली जाते। पानिपत शहरामध्ये असलेल्या रोड मराठा कुटुंबियाच्या घरामध्ये पहाटेची सुरुवात कशी असते ते आपल्याला पाहायला मिळते की शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर आरती सुरू झालेली आहे ना, आरतीच्या माध्यमातून
हे रोड मराठा समाजाचे जे कुटुंबीय आहे आपल्या पूर्वजांची आठवण करतात. पानिपत ऐतिहासिक शहर आणि या ऐतिहासिक शहरामध्ये जे रोड मराठा कुटुंबीय राहतात जवळपास पानिपत, कर्नाल आणि आजूबाजूच्या शहरामध्ये जर बघितलं 7 लाख लोकांपेक्षा जास्त मराठी कुटुंब जो रोड मराठा आहे आणि महाराष्ट्रातील त्यांचा संबंध आहे. त्यांच्या घराची सुरुवात घराच्या मध्ये पहाटेची सुरुवात हे शिवाजी महाराजांच्या आरतीने होते. हरियाणातील चोपडे हे मराठा कुळातले असल्याचं विजेंद्र चोपडेंनी सांगितलं. ये इसी गांव से नहीं, जो हरियाणा में जितने भी चोपड़े हैं, मराठाओं में जितने हरियाणा के अंदर चोपड़े हैं, सभी एक ही ब्लड रिलेशन से हैं, सभी का एक ही खून है, एक ही परिवार से है. जो हमारे 1761 में जो हमारे योद्धा आए थे, हमारे बुजुर्ग थे, उन्हीं एक ही चोपड़ा की संतान है. चोपडे कुटुंबाची सकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीनं सुरू होते. रोड मराठा समाजातील घराघरात हीच समृद्ध संस्कृती पाहायला मिळते. हम शिवाजी जी महाराज के वंशज हैं, हम उनको भगवान मानते हैं और सुबह की शुरुआत उनकी आरती के साथ ही करते हैं. पानिपत मधील मराठा समाज आर्थिकदृष्ट्या अत्यंत सधन आहे. पारंपरिक शेती व्यवसायात त्यानं प्रगती साधली आहे. हरियाणाच्या पानिपत, कर्नाल, कैथल, सोनीपत, रोहतक या जिल्ह्यांमध्ये रोड मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. पानिपत मधील मराठा सैन्याच्या शौर्याची आठवण म्हणून पानिपत मध्ये युद्ध स्मारक उभारण्यात आलंय. मी सध्या पानिपतमधील युद्ध स्मारक असलेलं काला आम परिसरात आहे. हे जे स्मारक आहे काला आम परिसर, इथे आंब्याची मोठे मोठे झाडं होते, मोठी मोठी वृक्ष होती आणि याच परिसरामध्ये जे तिसरं युद्ध झालं होतं. येथे एक उर्दू भाषेमध्ये एक फलक लावलेला आहे. त्या फलकावर असं लिहिलं आहे की हे जे स्तंभ लागला आहे, हा जो स्तंभ लागलेला आहे, इथे एक मोठं आंब्याचं झाड होतं. त्या झाडाला काला आम म्हणून ओळखलं जात होतं आणि याच्या बाजूलाच म्हणजे या झाडाच्या बाजूलाच पानिपतची तिसरी लढाई झाली होती, जी अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान झाली होती 1761 मध्ये. या परिसरातून यमुना नदी जात होती त्या काळामध्ये आणि त्यानंतर हळूहळू यमुना नदीने आपलं पात्र बदललं. पण महत्त्वाचं म्हणजे जेव्हा उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण या भागाला भेट देण्याकरिता आले, त्यावेळी या भागाची परिस्थिती पाहून ते भावूक झाले होते आणि भावूक झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की या भागामध्ये युद्ध स्मारक व्हायला पाहिजे, मराठ्यांच्या शौर्यगाथेचं एक युद्ध स्मारक व्हायला पाहिजे. त्यानंतर याला स्वरूप आलं स्मारकाचं आणि आता इथे काला आम परिसरात युद्ध स्मारक आहे पानिपतच्या त्या लढाईची, शौर्याच्या कहाणीची. काला आम इसीलिए इसको बोला जाता कि यहाँ पे बहुत सारे आम के बाग हुआ करते थे, जंगली बाग हुआ करते थे. इन जंगल के आसपास में समीप में बहुत ज़्यादा भयंकर युद्ध हुआ था और इतना रक्तपात इन आमों ने उस रक्तपात के साक्षी थे, क्योंकि इनके सामने सब कुछ हुआ था, इसीलिए इनका नाम काला आम पड़ा. आपल्या पूर्वजांच्या शौर्याला नमन करण्यासाठी रोड मराठा समाजातील लोक इथं आवर्जून हजेरी लावतात. ये पानीपत की तीन लड़ाइयाँ हुई थी, उनके उसमें बनवाया गया था ये तीसरी लड़ाई के बाद. और इसमें मतलब काफ़ी लोगों की जानें भी गई थी और मतलब बहुत ज़्यादा खून बहा था उस लड़ाई में. यहाँ पर इसको काला आम भी कहते हैं इस स्मारक को. यहाँ पे तीसरी लड़ाई हुई थी, किसमें हुई थी कुछ पता? अहमद शाह अब्दाली और मराठों के बीच में. अहमद शाह अब्दाली वो सब मतलब अफगानिस्तान के रहने वाले थे, यहाँ पर अपना कब्जा जमा रहे थे. तो पानीपत के यहाँ अहमद शाह अब्दाली और यहाँ के जो मराठे थे उनकी लड़ाई हुई थी. शेती व्यवसाय करणाऱ्या हरियाणातील रोड मराठा समाजानं आर्थिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नीरज चोप्राच्या निमित्तानं त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळालाय. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोपडा याच्या निमित्ताने पुन्हा एकदा रोड मराठा हे प्रकाश झोतात आलेले आहे. रोड मराठा जवळपास 300 वर्षापूर्वी हरियाणात दाखल झाले होते. पानिपतच्या युद्धानंतर जे मराठे महाराष्ट्रात परतू शकले नाही, ते पानिपत, पलवल आणि कर्नाल यासारख्या जिल्ह्यांमध्ये रोड मराठा म्हणून राहू लागले. या स्थितीमध्ये आणि वर्तमान काळामध्ये या रोड मराठ्यांची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतने केलेला आहे. नीरज चोपडा असो किंवा 5 अर्जुन अवॉर्ड मिळवलेले खेळाडू असो किंवा
भीम पुरस्कार मिळवलेला खेळाडू असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हॉलीबॉलच्या टीमचं नेतृत्व करणारा कॅप्टन हे देखील रोड मराठात आहे. या निमित्ताने हे स्पष्ट होते की गेल्या 250 वर्षामध्ये रोड मराठा आधुनिक झालेले आहे आणि आता हळूहळू ते महाराष्ट्राला जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की रोड मराठा आणि महाराष्ट्राची संस्कृती एकत्र आहे असेच इथे सांगितले जात आहे. पानिपतहून व्हिडिओ जर्नलिस्ट केडी सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.